नमस्कार. आज एकदम उठायला उशीर झाला आणि आज डबा बनवायचा बाकी होता आणि डब्याला चपाती भाजी बनवायची होती. आज सोमवार होता म्हणून चपाती भाजीचाच दिवस होता. पण माझ्याकडे वेळ खूप कमी होता आणि कोणती भाजी बनवू हे सुचत नव्हतं. मग मला आठवलं रात्री निवडून ठेवलेली गवारी आहे, आपण त्याची सुकी भाजी बनवूया. तर इथे मी गवारी रात्री स्वच्छ धुवून निवडून ठेवली होती. आता मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून शिजवून घेणार आहे, कारण ही लवकर मला भाजी बनवायची आहे म्हणून अगोदर मी थोडंसं शिजवून घेते. तर इकडे गॅसवर मी शेंगा शिजत ठेवल्या. शेंगा शिजेपर्यंत इकडे आपण चपाती करून घेणार आहे. तर चपातीचं कणिकसुद्धा मळताना मी एकदम मऊ अशी मळली होती, म्हणजे पटकन मला चपात्या लाटता येतील आणि एकदम सॉफ्ट गुबगुबीत अशी चपाती तयार होईल म्हणून. तर इथे आपली एक चपाती तयार झाल्या. बाकीच्या चपातीसुद्धा आपण याच प्रकारे तयार करून घेतल्या. आता माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट थोडं संपलं होतं म्हणून मी ह्याच तव्यामध्ये थोडंसं शेंगदाणे भाजून घेतले. आता हे हातानेच कुटून घेतले. इकडे शेंगा पण शिजवून झाल्या. आता आपण त्याच पातेल्यामध्ये शेंगाला फोडणी देणार आहे. तर थोडंसं तेल गरम करून घेतलं. जास्त तेल घालायचं नाही, डब्यातून बाहेर येतं. तर त्या तेलामध्ये मी थोडंसं जिरे आणि लसूण घालून घेतलं, थोडं हलवून घेतलं आणि आवडीप्रमाणे तिखट घालून घेतलं. आता त्याच्यामध्ये शिजलेल्या शेंगा घालून घेऊया. तर ही गावठी गवारी आहे, एकदम बारीक आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. तरी ते पकडीने असं पकडून मी हलवून घेतलं. तर ही फोडणी पूर्ण शेंगामध्ये आपण मिक्स करून घेतली. वरून थोडं शेंगदाण्याचं जाडसर कूट घालून घेतलं आणि हलवून घेतलं. तर इथे बघू शकता आपली एकदम झणझणीत आणि एकदम चविष्ट अशी गवारीची सुकी भाजी तयार झालेली आहे. तर ही भाजी करायला एकदम साधी सोपी आहे. जास्त मसाल्यामध्ये नाही आहे, एकदम कमी मसाला वापरला आहे, कमी तेलामध्ये, आणि खूप छान लागते गरम गरम भाजी आणि चपाती. तर ही भाजी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो, डब्याला किंवा दुपारच्या जेवणालाही आपण खाऊ शकतो. तर ही झटपट माझ्या पद्धतीने गवारीची सुकी भाजी कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने एकदा भाजी करून बघा आणि कशी वाटली ती नक्की सांगा. धन्यवाद.